नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनल. मित्रांनो, नुकतंच राज्य सरकारने जर्मनीतील बाडेन बुटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबतचा एक करार जर्मनीसोबत राज्य सरकारने केलेला आहे. तुम्हालाही जरी या प्रोग्रामच्या अंतर्गत जर्मनीमध्ये जॉब करण्यासाठी जायचं असेल तर मी पुढे काही स्किल प्रोफेशनल सांगेल. त्या स्किल जरी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या प्रोग्राम अंतर्गत अर्ज करून जर्मनीमध्ये जॉब करण्यासाठी जाऊ शकतात. तर कशा पद्धतीने ओव्हरऑल ए टू जेड प्रोसेस होणार आहे याचीच माहिती मी या व्हिडिओमधून तुम्हाला देणार आहे. जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, मी अशाच राज्य सरकारच्या योजना आपल्या चॅनलवर आणत असतो. बघा तर मित्रांनो, हा राज्य सरकारचा तो JR काढलेला आहे, जो कॉन्ट्रॅक्ट झाला आहे जर्मनीसोबत, ज्या अंतर्गत 10,000 एम्प्लॉई राज्य सरकार इथून पाठवणार आहे. तर या JR मध्ये काय म्हटलंय तर पाहूया आपण. युरोपियन युनियनमधील बहुतांश देश औद्योगिकदृष्ट्या संपन्न आहेत, तथापि मागील काही वर्षापासून या देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. या मनुष्यबळासाठी एकतर तुलनेने रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. शिवाय ते काही रोजगार उपलब्ध आहेत त्यातून समाधानकारक अर्थयोजन होत नसल्याने दिसून आले आहे. राज्यात उपलब्ध असलेल्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा युरोपियन युनियनमधील देशांना करता यावा व त्या योग्यने त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत व्हावी आणि दोन्ही देशांमधील संबंध दृढ होतील व अनेक सशक्त सामाजिक व आर्थिक बदलाची सुरुवात जागतिक स्तरावर होऊन मोठ्या प्रमाणात परकीय चलन व तंत्रज्ञान प्राप्त होईल, हा शासनाच्या दृष्टिकोन जर्मनीमध्ये पाठवणार आहे. मित्रांनो, हा करार करण्यात आल्यानंतर कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असलेले क्षेत्र निश्चित करणे, प्रत्यक्ष काम करण्यासाठी किमान कौशल्याची निश्चित करणे, कुशल मनुष्यबळाच्या स्थानांतरणासाठी व्हिसा व रहिवासी याबाबत धोरण निश्चित करणे, जर्मन भाषेचे व आवश्यक शिष्टाचाराचे प्रशिक्षण इत्यादी अनेक बाबतीत निर्णय होणे आवश्यक आहे. यासाठी मान्य मंत्री शालेय यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश असलेले शिष्टमंडळ दिनांक 11/6/2024 ते 15/6/2024 या कालावधीत बाडेन बुटेनबर्ग या राज्यात दौऱ्यावर होते. बघा, राज्य सरकारने एक शिष्टमंडळ पाठवलं होतं बाडेन बुटेनबर्ग या राज्यात, जिथं आपले स्किल्ड एम्प्लॉई जाणार आहेत काम करण्यासाठी. तर तिथे त्यांनी दौरा केला आहे. तर तिथे कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे ती गोष्टींचं प्रशिक्षण आपल्याला आपल्या राज्यातच देण्यात येईल. त्यानंतर इथून एम्प्लॉईंचा व्हिसा काढून मग एम्प्लॉईंना जर्मनीमध्ये पाठवण्यात येईल वर्किंगसाठी किंवा जॉबसाठी. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोण कोण जॉब करण्यासाठी जर्मनीमध्ये जाऊ शकते किंवा कोण कोण पात्र आहे आणि कोणकोणत्या स्किलचं तिथं जास्त आता नीड आहे, गरज आहे. या ज्या स्किल आहे पुढे मी सांगतोय त्या स्किल जरी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या प्रोग्रामच्या अंतर्गत जर्मनीमध्ये जॉब करण्यासाठी जाऊ शकता. मित्रांनो, तर कोणकोणते स्किल असणं गरजेचं आहे तर प्रोफेशनली हेल्थ केअरमध्ये तुम्हाला नर्स, लॅब असिस्टंट, रेडिओलॉजिस्ट, डेंटल असिस्टंट, त्यानंतर डॉक्युमेंटेशन इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, त्यानंतर अकाउंटिंग इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एवढे स्किल असतील तर तुम्ही जर्मनीमध्ये जॉब करण्यासाठी जाऊ शकतात. त्यानंतर 2 नंबरमध्ये प्रोफेशन इन हॉस्पिटॅलिटीमध्ये तुम्हाला सर्व, त्यानंतर रिसेप्शन, कुक्स, हॉटेल अकाउंटंट आणि हाऊसकीपर एवढ्या क्लिअर्ड वर्किंगची तिथं नीड आहे किंवा गरज आहे. त्यानंतर पार्ट 3मध्ये तुम्हाला प्रोफेशनमध्ये क्राफ्ट्समॅनमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिशियन, प्लंबर, हीटिंग, मेकॅनिकल, ब्रिक्स, त्यानंतर प्लंबर्स एवढे स्किल्ड वर्कची तिथं गरज आहे. त्यानंतर 4थ्या पार्टमध्ये तुम्हाला मिसक्लोनियन्समध्ये तुम्हाला ड्रायव्हर, सिक्युरिटी, पॅकर, सपोर्टर, हाऊसकीपर, सेल्स असिस्टंट एवढे स्किल्ड वर्करची तिथं गरज आहे. मित्रांनो, जर्मनीमध्ये याच्यापैकी कुठली स्किल तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्ज करू शकतात या योजनेअंतर्गत किंवा या प्रोग्राम अंतर्गत जर्मनीमध्ये जॉब करण्यासाठी. आता तुमच्या डोक्यात मोठा प्रश्न पडला असेल तर आता अर्ज कशा पद्धतीने करायचा. अर्जासाठी राज्य सरकारने 2 कमिट्या स्थापित केलेल्या आहेत. ते एक राज्यस्तरीय कमिटी आणि एक जिल्हास्तरीय कमिटी. तुम्ही राज्यस्तरीय कमिटीपर्यंत अर्ज करू शकत नाही, म्हणून मी तुम्हाला जिल्हास्तरीय कमिटी सांगणार आहे ज्या अंतर्गत तुम्ही अर्ज करू शकतात. आता बघा, जिल्हास्तरीय कमिटीमध्ये कोण असेल तर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, मुख्य समन्वयक असणारे, जिल्हा शल्य चिकित्सक सदस्य असतील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता असल्यास तेही सदस्य असतील या कमिटीचा, जिल्हा आरोग्य अधिकारी,
प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, त्यानंतर पॉलिटेक्निक जेवढी संस्था आहेत तेही त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन अर्ज करू शकतात किंवा इन्क्वायरी करू शकतात. त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त आणि शिक्षण अधिकारी माध्यमिक एवढी कमिटी जिल्हास्तरीयवर राज्य सरकारने नेमलेली, यांच्याकडे जाऊन तुम्ही इन्क्वायरी करू शकतात. आता राज्य सरकारने या कमिटीला काय सांगितले, तर तुमच्या जिल्ह्यात जेवढी असे स्किल्ड वर्कर असतील तर तुम्ही एक गुगल फॉर्म क्रिएट करा. गुगल फॉर्म क्रिएट केल्यानंतर तो गुगल फॉर्म च्या माध्यमातून जेवढी रिस्पॉन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील किंवा जेवढी इंटरेस्टेड कॅन्डिडेट असतील ते तिथं नोंदणी करतील, तर त्यांची एक तुम्ही प्रायमरी टेस्ट करा आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला जे उच्च शिक्षक असतील किंवा ज्यांच्याकडे हे स्किल आहेत अशांची एक शॉर्ट लिस्ट करा. यांची शॉर्ट लिस्ट केल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग देण्यात येईल. इथं प्रशिक्षण राहील. प्रशिक्षणमध्ये तुम्हाला जर्मन भाषा शिकवली जाईल, कारण या प्रोग्राम अंतर्गत जेव्हा गव्हर्नमेंटने कॉन्ट्रॅक्ट केला होता जर्मनीसोबत, तर तिथं एक नीडेड होतं की या जेवढेही एम्प्लॉई या स्किल बेस असतील यांना जर्मन भाषा बोलणं गरजेचं राहील. म्हणून राज्य सरकार पहिले तुम्हाला इथंच एक जर्मनी कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला ट्रेनिंग देईल जर्मन भाषा बोलण्याचं, किंवा तिथं कशा पद्धतीने एम्प्लॉयमेंट वर्किंग कल्चर असतं तेही तुम्हाला या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला समजवलं जाईल. तुमच्या राज्यस्तरीय किंवा तुमच्या जिल्हास्तरीय लेवलला तुम्हाला ही गोष्टी करण्यात येईल या कमिटीच्या माध्यमातून. तर ही कमिटी खूप महत्त्वाची, म्हणून तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या या कमिटीशी संपर्क साधू शकतात पुढील अर्ज किंवा पुढील माहितीसाठी. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही माहिती होती. राज्य सरकार 10,000 एम्प्लॉईंना जर्मनीमध्ये पाठवणारे जॉब करण्यासाठी. तुमच्याकडे या स्किलपैकी कुठली स्किल असेल तर तुम्ही ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी सोडू नका. आजच तुम्ही या स्कीमसाठी किंवा या प्रोग्राम अंतर्गत जाण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तरुण बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती खरंच माहीत पडेल. आणि अशाच माहितीसाठी आणि पुढच्या अपडेटसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.